नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस। तो आइए शुरुआत करते हैं आज की कुछ बड़ी खबरों के साथ। नमस्कार दोस्तों, आज की सबसे बड़ी खबर आ रही है बल्लारपुर विधानसभा क्षेत्र से, जहां पराजय के डर से बौखलाए कांग्रेस प्रत्याशी संतोष रावत का घटनास्पद कृत्य सामने आया। सोमवार रात बल्लारपुर के कौसंबी गांव में एक चौंकाने वाली घटना घटी, जिसने कांग्रेस पार्टी की हताशा और घबराहट को उजागर कर दिया। बता दें कि भाजपा के वरिष्ठ नेता 2 बार के विधायक सुधीर मुनगंटीवार कौसंबी गांव में एक तालाब का निरीक्षण करने पहुंचे थे, लेकिन इस दौरान कांग्रेस प्रत्याशी संतोष रावत अपने समर्थकों राकेश रत्नावर और विजय चिमंडियालवार के साथ वहां पहुंचे और उन्होंने मुनगंटीवार के साथ धक्का मुक्की और अभद्र व्यवहार किया। इस घटना से स्थानीय लोग आक्रोशित हो गए और उन्होंने कांग्रेस समर्थकों को करारा जवाब दिया। सुधीर मुनगंटीवार, जिन्हें संयमी और सुसंस्कृत नेता के तौर पर जाना जाता है, इस बार बल्लारपुर से तीसरी बार चुनावी मैदान में है। यह उनकी 7वीं चुनावी लड़ाई है, लेकिन उनके साथ ऐसा असभ्य व्यवहार पहले कभी नहीं हुआ था। इस घटना के बाद जनता में कांग्रेस के प्रति गुस्सा और चर्चा तेज हो गई है। लोगों का मानना है कि पराजय के डर से कांग्रेस उम्मीदवार अब गलत रास्तों का सहारा ले रहे हैं। चुनावों में हार और जीत लोकतंत्र का हिस्सा है, लेकिन गरिमा और संयम बनाए रखना ही सच्चे नेता की पहचान है। इस घटना ने सवाल खड़ा कर दिया है कि क्या पराजय की घबराहट कांग्रेस की नैतिकता को पूरी तरह से खत्म कर रही है। ऐसे कई सवाल जनता के मन में उठ रहे हैं। काल 18 तारीख सायंकाळी 6 वाजता प्रचार संपला। बल्लारपूरची जाहीर सभा आटोपल्यावर काही गावातील कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांच्या गावात मी पोहोचू शकलो नव्हतो, तर त्यांनी गावात येऊन सदिच्छा भेट घ्यावी अशी इच्छा व्यक्त केली आणि त्या इच्छेनुसार मी येरगाव या गावाला गेलो। एका कार्यकर्त्याच्या घरात आम्ही बसलो असताना आम्हाला कोसंबीवरून फोन आला की तुम्ही येरगाव मध्ये जसं कार्यकर्त्यांच्या सोबत चर्चा करत आहात, संवाद करत आहात, त्यांच्याशी बोलत आहात, तर कोसंबी या गावातही आपण यावं। नगेश्वरच्या तलावाच्या संदर्भात आम्हाला आमच्याशी काही बोलायचं आहे। आणि मी कोसंबीमध्ये गेलो। कोसंबीमध्ये पक्षाचे कार्यकर्ते व काही ग्रामीण भागातील जनता तिथे उपस्थित होती। कोणताही माईक नाही, कोणताही स्पीकर नाही, काहीही नाही। गावातला एक सन्माननीय शेतकरी व्यक्ती मला नगेश्वर तलावाच्या संदर्भामध्ये त्याच्या खोलीकरणाची माहिती देत होता। तितक्यात स्वतः काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत, त्यांच्यासोबत काही धष्टपुष्ट लोक होते आणि त्यांचे काही कार्यकर्ते हे तिथं आले। मी त्यांना विचारलं की तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांच्या या संवादामध्ये तुमचा काही आक्षेप असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाशी माझी तक्रार करू शकता, पण मी स्वतः लॉ ग्रॅज्युएट आहे। या निवडणुकीच्या जाहीर प्रचारानंतर कार्यकर्त्यांना भेटता येतं आणि म्हणूनच बूथवर सुद्धा 25 कार्यकर्ते एकत्र बसतात। यावर कोणतीही बंदी नाही। कोणतंही जाहीर प्रचार, पोस्टर, पॉम्पलेट किंवा स्पीकर लावून मी ही बैठकीत बसलो नाही। आमचे कार्यकर्ते आहे, कार्यकर्त्यांसोबत त्यांच्याशी संवाद करणं ही माझी जबाबदारी आहे, माझं दायित्व आहे आणि मी ते करतोय। तर ते तिथून हटायला तयार नव्हते। मग त्यांनी तिथून धक्काबुक्की सुरू केली। कारण नसताना गुंडागर्दी सुरू केली। मला पोलीस जे माझ्या सुरक्षेचे आहे त्यांनी कवच केलं, पण मला कवच जरी झालं, मला धक्काबुक्की करण्याचं त्यांच्या मनात जरी असलं तरी पोलिसांचं कवच असेल ते माझ्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते। त्यांनी जबरदस्तीने धक्के मारले, पण ते धक्के मारल्यानंतर मात्र गावकरी आणि त्यांच्यामधला संघर्ष सुरू झाला। मी त्यांना वारंवार सांगत होतो की तुम्ही काही गुंड प्रवृत्तीचे लोक घेऊन आला आहात आणि या अगोदरही तुमच्याबद्दल जनतेच्या मनात हा भ्रम आहे की तुम्ही दादागिरी करता, तुम्ही कारण नसताना करू नका। असं जर केलं तर कायदा आपलं काम करेल। तुम्ही तुमचा प्रचार करा, मी माझा प्रचार करतोय, माझा कार्यकर्त्यांशी मी भेट घेतोय, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांशी भेट घ्या। पण माझ्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये असा उद्दामपणा तुम्ही करणं हे अयोग्य आहे। आणि जेव्हा त्यांनी महिलांवर हात उचलला, महिलांची धक्काबुक्की केली, त्यानंतर मात्र मी पोलीस अधीक्षकांना थेट फोन केला, पोलीस अधिकाऱ्यांना थेट फोन केला। पोलीस अधीक्षक आल्यानंतर मी त्यांना विनंती केली की तुम्ही गावकरी इथं आहेत किंवा कार्यकर्ते इथं आहेत, त्यांच्याशी बाजू ऐकून घ्या। त्यांना या ठिकाणी येण्याची गरजच नव्हती। हा कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी येण्याचं कारण काय? आणि दुसरा मुद्दा, जर तुम्हाला संशयास्पद काही वाटलंच तर तुम्ही धक्काबुक्की न करता तुम्ही निवडणूक आयोगाला तक्रार करू शकला असता। मी त्यांना हे आग्रहाने सांगितलं, पण काँग्रेसचा उद्दामपणा, काँग्रेसचा अहंकार हा वाढलाय। काँग्रेसला असं वाटतं की आम्ही काही करू, नरेटिव्ह सेट करू, खोटं बोलू, दादागिरी करू
आम्हाला लोकांनी निवडून दिलं पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर जेव्हा त्यांना आमच्याशी तुलना करता येत नाही, विकासाचं काम सांगता येत नाही, तेव्हा मात्र ते या पद्धतीने काम करतात. आणि मी त्यांना सांगितलंय की संतोष रावतजी, तुमच्याबद्दलही माझ्याकडे तक्रारी येतात की तुम्ही बकरे कापत आहात, तुम्ही दारू वाटत आहात. पण मी अशी तक्रार आल्यावर मी तुमच्या कार्यकर्त्यांच्या घरात किंवा तुमच्या घरात येत नाही. मी पोलीस स्टेशनला सांगतो की अशी अशी तक्रार आहे, तपासून बघा. तुम्हालाही जर वाटलं तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्यायला हवा. तुम्ही जागेवर येण्याचं काहीही दूरपर्यंत कारण नाही. आणि ही दडपशाही, हा आतंकवाद हा कधीही कार्यकर्ता सहन करणार नाही, जनताही सहन करणार नाही. त्या कोसंबी गावातील लोक अतिशय चिडून गेलेत यांची ही कृती आणि आचरण पाहून. ही दादागिरी ही भारतीय जनता पार्टी आणि विशेष करून महायुती आणि जनता सहन करणार. काल आदरणीय सुधीर भाऊ यांना कोसंबीच्या गावातल्या लोकांनी फोन केला की भाऊ तुम्ही आमच्या गावाला भेट द्या, आमच्या अडचणी आहेत, आमचे काही विकासाचे कामं राहिले, नलेश्वर तलावावरचं पाणी आमच्या शेतापर्यंत येत नाही, आमचं गाव टेलवर आहे, अशा पद्धतीची त्यांची मागणी होती. आणि म्हणून सुधीर भाऊला त्यांनी बोलावलं. रात्री 12 वाजले जरी असले परंतु 10, 20, 25 लोक या ठिकाणी सुधीर भाऊची वाट पाहत होते. सुधीर भाऊ आले. मग त्यांची समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी खुर्च्या टाकल्या होत्या, तिथे बसल्या. मी पण बसली होती. मी या विभागाची जिल्हा परिषद सदस्य 3दा होती, त्याच्यामुळे मी या क्षेत्राचं मी पण काम पाहते. आणि तेव्हा भाऊ त्या डायरीवर आपली समस्या लिहत असताना संतोष रावत, विजय चिमडेलवार, राकेश रत्नावर, बाबा अजीम हे आणि त्यांचे साथीदार एकदम त्या याच्यामध्ये धडकले. ती म्हणजे कुठली सभा नव्हती, कुठला माईक नव्हता, सुधीर भाऊ भाषण देत नव्हते, कुठल्या फटाका नव्हता, कुठले वाजंत्री नव्हतं, परंतु समस्या ऐकण्यासाठी लोकांनी मागणी केली. आणि महिलांनी महिलांनी मागणी भाऊला आग्रह केला का भाऊ तुम्ही आलेच पाहिजे गावात. आणि म्हणून त्या ठिकाणी समस्या लिहित असताना संतोष रावत ही मंडळी काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी आले, त्याचे साथीदार आले आणि त्यांनी शूटिंग करायला लागली. मी सांगितलं का भाऊ हे शूटिंग करत आहेत, हे आपले बैठकीमध्ये कसे काय आले. मग भाऊ उठले आणि म्हणाले, बा संतोष तुला हे शोभत नाही, आम्ही तुमच्या बैठकीत येत नाही. मी या विभागाचा आमदार आहे आणि आमदाराकडे समस्या सांगणं जनतेचं कर्तव्य आहे. आणि मी या समस्या म्हणजे समस्या जाणून घ्यायसाठी आलेला आहे. मी सभा घेत नाही किंवा मला समजते, मला कायदा, मी लॉ झालेला आहे, मला कायदा आणि जी सुव्यवस्था हे सगळे समजते, असं म्हणून सुधीर भाऊ बोलले. तेव्हा ते असे धावत आले, सुधीर भाऊच्या अंगावर आल्यासारखे धावत आले आणि त्यांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. मी आडवी गेली आणि बॉडीगार्ड आडवे गेले. तेव्हा या ठिकाणी माझा हा चष्मा आहे, हा चष्मासुद्धा या ठिकाणी तुटलेला आहे. माझी पर्स तुटली, माझा घड्याळ तुटली आणि मला धक्काबुक्की केलं, कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केलं. मुळात म्हणजे तिथल्या ज्या महिला बसलेल्या होत्या त्यांच्या अंगावर धावलं, पुरुषांना धक्काबुक्की केली आणि अशा पद्धतीचा गुंडगिर्दी केली. अशा गुंडगिर्दीच्या उमेदवाराला खऱ्या अर्थानं जनतेने या ठिकाणी कुठल्याही मतदारांनी मतं देऊ नये. हा गुंडागिर्दीचा हा प्रकार तो जाणून बुजून केलेला आहे. त्याला माहिती आहे की या ठिकाणी माझा पराजय होतो आहे आणि पराजय स्वतःचा डोळ्यासमोर दिसत होता आणि म्हणून तो प्लॅनिंग करून त्या सभेमध्ये आला. महिलांनी सांगितलं की आम्ही बोलवलं आहे, ही आमची बैठक आहे, तुम्हाला इथं येण्याचा का अधिकार आहे, असं महिलांनी त्यांना चोप दिला. आणि त्या दोघांना, संतोष रावत आणि विजय चिमडेलवार यांना महिलांच्या अंगावर धावल्यामुळे महिला त्यांच्या अंगावर धावल्या. त्या महिलांनी त्यांना मारलं, खुर्च्यांनी मारलं, महिलांनी चांगला बेदम मारलं. कारण त्या गावच्या महिला असून त्या गावातल्याच महिलावर तो जर धावून आला असेल तर कुठल्याही महिला या ठिकाणी सहन करणार नाही. आणि म्हणून अशा गुंडागर्दी असणाऱ्या उमेदवाराला जनतेने त्याची जागा दाखवली पाहिजे आणि तो स्वतःचा परिचय मात्र तो करून दिलेला आहे. मी जनतेला आवाहन करते
का सुधीर भाऊ हा विकासाचा महामेरू आहे, विकासाचा विकास करणारा एक नेता आहे आणि ह्या नेत्याला अशा हिऱ्याला या ठिकाणी जनतेने बहुमूल्य मतदान करून म्हणजे कमळाची बटन दाबून या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजयी करावं हे जनतेला आव्हान करते. आणि दुसरं आव्हान करते, अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना मी रिपोर्ट दिलेली आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि जनतेला सुख्याने समाधानी राहण्यासाठी या ठिकाणी पोलीस आणि प्रशासन या ठिकाणी बंदोबस्त केला पाहिजे. कालचं प्रकरण जो घडला आहे आणि सुधीर भाऊ हे यांचं व्यक्तिमत्व असल्यामुळे आमच्या गावातील सर्व महिलांनी सुधीर भाऊंना बोलावले. त्याच्यानंतर ही समस्या सांगत असताना तेवढ्या वेळामध्ये 5 मिनिटामध्ये हे संतोष रावत कळले जे त्यांचे सहकारी आहेत आणि हे आल्यानंतर गुंडागिरीची प्रवृत्तीनं ते भाषा करायला लागले, बोलायला लागले आणि ते सुधीर भाऊकडे जायला लागले. सुधीर भाऊ म्हणजे बचाव दे, त्यांनी काही बोललेले नाही, परंतु त्या याच्यामध्ये बोलण्यामध्ये बायांना वगैरे हे रसातीत झाली आणि बायांनासुद्धा काही जणांच्या पायाला मार लागले आहेत, काही हे आहेत. संध्याताईच्या सुद्धा या मानेलासुद्धा मार लागलेला आहे, मंगलसूत्र तुटला आणि चष्मासुद्धा फुटल्या गेला. तर असे काँग्रेसची प्रवृत्ती हे राहिलं नाही पाहिजे आणि कोणताही या बल्लारपूर विधानसभेच्या क्षेत्रामध्ये उभा राहिलेला आमदाराकरिता ही प्रवृत्तीचा वापर करू नये असं माझं मत आहे. आणि सर्व जनतेने, मतदार जनतेने, मत देणाऱ्या जनतेने फार विचार करून मत द्यावा अशी मी अपेक्षा करीत आहे. काल जे घटना झाली आपल्या कोसंबीमध्ये ते म्हणजे सुधीर भाऊशी आम्ही बातचीत करत होतो, गावच्या लोकांनी समस्या सांगत होते, भाऊंना नोटही करत होते. त्याच्यानंतर संतोष रावत आणि संतोष रावतचे काही साथी आले. त्याच्यानंतर काही एका डावाले आले ना, बस हे येते सभा काय घेत आहे म्हणून आमच्या बायावरही पडले आणि सुधीर भाऊवरच जाण्याचा प्रयत्न केले. सुधीर भाऊचे अंगरक्षक असल्यामुळं सुधीर भाऊ बचावले, नाही तर सुधीर भाऊला मारण्याच्या प्रयत्नात होता. आणि आमच्या संध्याताई आहेत, आमच्या ह्या क्षेत्राचे निर्वाहन क्षेत्राचे सदस्य आहेत, त्यांच्यावरही जाऊन पडले, त्यांचे चष्मा तुटला, गळ्यात लागले आहे. तर हे एकदम गुंडेशाहीची प्रवृत्ती आहे ना. काँग्रेसचा खरा रूप म्हणजे आज समजला का काँग्रेसचं खरा रूप कसं असते, म्हणून लोकांनी जे जागृत राहिले पाहिजे आणि उद्या काय करायचं ते करावं. त्या गावामध्ये आमचा लाडका भाऊ आला होता, म्हणजे आम्हीच त्यांना बोलवलं होतं. आमच्या गावामध्ये आमचे कोणते अपेक्षा नाही का, तलावामध्ये पायऱ्या करायसाठी, धुळंधुवासाठी त्यांच्यासाठी सुद्धा, आणि पाण्याचा शेतीसाठी पाण्याचा पाणी नव्हता येत ना तलावाचा, त्याच्यासाठी पुन्हा जे काही अपेक्षा होते पुन्हा ते त्यांच्यासाठी बोलावले होते. ते स्वतः नाही आले, आम्हीच बोलावलं होतं त्यांना. तर मग ते आम्ही बसलो होतो, इथं थोडा वेळ थांबलो, तर त्यांचे हे केलं, मग तिकडे गेलो. इथं जागा नाही होती देवाच्या समोर. मग तिथं गेल्यावर मग नंतर आम्ही पूर्ण बाया बसलो आणि ते 2 शब्द ते मामाजी विचारत होते. तर मग ते विचारता ते तिथून आले संतोषराव, त्यांची बाळीगाठ घेऊन आणि आमच्यावर हमला केले. लेडीजच्यावर एकदम हमला केले का? एकदम म्हणजे हो, थोडा ढकलढोप नाही का, हां एवढा केले. कोणाला काही लागला का? नाही, कोणाला लागलं नाही, काही नाही. हे एकदम जाणून बुजून केले, जाणून बुजून आमच्यावर हमला केले. आणि सुधीर भाऊ त्यांच्यावर ते म्हणाले की आम्ही येतं, संतोषराव म्हणाले तुम्ही येतं सभा भरवल्या का म्हणून म्हणाले. तर ते सुधीर भाऊ म्हणाले का आम्ही सभा नाही भरवलं, का आम्हाला ह्या बाया बोलवल्या तर आम्ही आलो. तर तुमचा मी आल्यावर माझ्या मागे येण्याचा अधिकार काय आहे असं म्हणून ते म्हणाले. हे स्टॉप कर. हो, जाणून बुजून केलेलंच आहे.
फोटो भी हो गई, वीडियो भी हो नहीं फिर रहता ना जी चैनल पर 0 मार्च से फोटो भी हो गई, वीडियो भी हो नहीं फिर रहता ना जी चैनल पर 0 मार्च से थोड़ा एक वक्त हो गया एक छोटे से ब्रेक का, फिर हाजिर होंगे ऐसे ही कुछ बड़ी खबरों के साथ। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। नमस्कार।